प्रॉमिस 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 मी येस म्हणताना एवढ्या मोठ्याने म्हणा ह्या काचा फुटल्या पाहिजे ते बोला तुम्हाला काय म्हणतो ते म्हणून. आता मी काय सांगतो आणि आता सांगताना इथे का आलो. अर्जुन सजवे सर म्हणत होते की मी 2007 पासून सरांच्या मागे लागलो आणि 2017ला जेव्हा मी अकॅडमी सुरू केली तेव्हापासून मी सरांच्या मागे लागलो की मला कार्यक्रमाला या. ते आता मला बोलताना म्हणत होते तुम्हाला मी फोन केला तुम्ही आता पटपट बोल. आता मला कोणी फोन केल्यानंतर मी पटपट बोल असा का म्हणतो ते सांगतो आणि माझ्या कामाला मी सुरू करतो. मी साधारणपणे दररोज 4:45 वाजता कापाकापी सुरू करतो. ओके, माझ्याकडे या जगातली मेडिकल सायन्सची सगळ्यात उंच डिग्रीचा मी डॉक्टर आहे. याच्यानंतर डिग्री हा पोहोचू जाणार नाही. मला खूप सुंदर कापता येतं आणि मला खूप सुंदर जोडता येतं. मी कापलेलं जोडलेलं कुणालाच दिसत नाही असा मी डॉक्टर. मला भाषण नाही करतायत भाषण करतात पण मला कामाचं फक्त सांगता येतं. जसं मला कापता येतं जसं जोडता येतं तसं कामाचं सांगता पण येतं. तर मी सांगत होतो की शेजवळ सरांचा फोन आला आणि त्यांना मला पटपट बोला. याचं कारण आहे की मी पहाटेचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 सोमवार ते शनिवार दररोज कंप्लीट 14 तास काम एकदा पण श्वास न घेता करतो. तुम्ही म्हणाल तुम्ही डॉक्टर आहात, जगातली सगळ्यात उंच डिग्री तुमच्याकडे आहे आणि न श्वास घेता काम कसं करायचं. न श्वास घेता काम करता येतं तर 14.5 तास काम न श्वास घेता कसं करायचं हे तुमच्यापैकी कुणालाही बघायचं असेल, कुणाला पण सगळ्यांना विद्यार्थी पालक सगळ्या टीचर सगळ्या जर सांगतात 14.5 तास काम न श्वास घेता कसं करायचं बघायचं असेल तर एक दिवस श्वास राहायचं. पहाटेचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 फक्त एक दिवस. तुमचं एक दिवस जर नाही कमी झालं तर विठ्ठल आणि म्हणायचं नाही. ओपन झालं ओपन झालेलं आहे की दररोज 12 सर्जरी करतो. दररोज मी 12 सर्जरी करतो आणि सध्या माझ्याकडे 350 सर्जरी वेटिंग लिस्टवर आहे. असा भारत देशामध्ये एकही प्लास्टिक सर्जरी नाही आहे. भारत देशाचे सांगतोय लातूर मराठवाडा महाराष्ट्र बोलत नाहीये. एवढं काम करत असताना सुद्धा असा वेळ द्यायचा आणि त्याच्यात फोनवर बोलायचं आणि म्हणून मी सांगतो पटपट बोलायचं काहीच कारण नाहीये. आणि दुसरं कारण आहे की मला फारसं फोनवर बोलायला आवडत नाही. साधारणपणे दिवसभरामध्ये तुम्ही जर मला फोन पाहिला तर 4 मिनिटापेक्षा अधिक वेळा मी कधीच फोनवर बोलत नाही. ऑफकोर्स माझा फोन सगळेजण अटेंड करतात पण तो मी अटेंड करत नाही. पण मी स्वतःहून 4 मिनिटापेक्षा अधिक बोलत नाही. मी होऊन कुणालाच फोन करत नाही. मी होऊन फक्त फोन माझ्या माईला करायचं, बाकी मी कुणालाच करत नाही. म्हणजे माझ्या आईला एवढं सोडून कुणालाच. आणि असं असताना सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की विठ्ठल लहाने सगळी इथं आलं पाहिजे. मला काय सांगता येते का माझी बाबा काय म्हणते मला बापरे बापरे काय एवढं जाणार. आता एवढा कशाला काय सांगू काय करतो मला कळतं कळत ना. हा माणूस बोलतोय 7 वर्ष वेटिंग करतो घ्या सर. दुसरा माणूस आता भेटला ते म्हणलं की सर आम्ही 10 वर्ष वेटिंग करतो. आता पुढचा कार्यक्रम डायरेक्ट 32 मध्ये देता का. म्हणजे काय झालं की जेवढ्या सर्जरी वेटिंगवर आहेत त्याच्यावर जास्त कार्यक्रम वेटिंगवर आहे. आता लेख मोठा झाला माझा लेख मोठा झालाय तो आता 27 झाला. मी पण आता म्हातारा आहे. मला मी सांगत होतो की माझा लेखाने मला नियम घातले पप्पा महिन्यातल्या 4 रविवारापैकी फक्त 2च रविवार बाहेर जायचं, बाकी 2 रविवार स्वतःला ठेवायचे. स्वतःला ठेवलेला रविवारचा मी जरा छान कार्यक्रम करत असतो. स्वतःला ठेवलेल्या रविवारमध्ये मी काय करतो तर मी फक्त झोपतो. मी दाढी करत नाही, मी आंघोळ करत नाही, मी ब्रश करत नाही, मी काहीच करत नाही. मी म्हणजे शनिवार रात्री हाताने म्हणजे सोमवारपर्यंत उठत पण नाही. ठीक आहे ना. तर असा एक 2 रविवार मी घडत असतो आणि 2 रविवार मी कार्यक्रमाला देतो. तर आज मला 6 कार्यक्रम करायचे लेकरांना समजून घ्या मी काय म्हणतो. मी कपडे गाडी बदलतो. गाडी ओके 2-3 कार्यक्रम झाले की शर्ट गाडीत ठेवला असेल ते गाडी
गाडीमध्ये घालतो, मला खूप घाम आलाय म्हणून आणि पुढच्या प्रोग्रामला जातो. हे जेव्हा माझ्या बायकोला माझा ड्रायव्हर मला असिस्टंट सांगतो, मग ते झप 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 ते कसं ठिकाणी सगळं काय करावं, काय अडचण काय. दररोज 12 सर्जरी करतात, 350 सर्जरी मेडिकल आहे, असा डॉक्टर ह्या देशात नाही, तर तुम्हाला हे का करायचं. त्याचं उत्तर आहे आणि मग सांगतो तुम्हाला मला हे काय करायचं आहे आणि असा मी का वेळा घालतोय, असा मी का जातोय, नेमकी अगदी पुढं टेक्निकल काय माझ्या मनामध्ये तुम्ही का भरला हे मी सांगतो आणि माझा कार्यक्रम पुढची काय 15 मिनिटं बोलून निघून जातो. मी तुम्हाला सांगत होतो की असा मी का वेळा झालो, मी असाच नेहमीसाठी बोलत राहतो. एकदा असंच माझं एक व्याख्यान झालं होतं आणि माझ्या उघडीमध्ये मी एक पेशंट घेऊन बघणारा डॉक्टर नाही आहे. मी एकदाच 15 पेशंट 15 त्याचे दाखले म्हणजे माझ्या कन्सल्टिंग रूममध्ये इव्हन एनी मोमेंट 30-35 लोक असतात रूममध्ये, बाहेर कुठे काही विशेष नाही. मी सर्वसाधारण माणूस आहे, मला 1 रुपया जास्त घेतला की पाप लागतं, एक शब्द पेशंटला खोटं बोललं की पाप लागतं. आयुष्यामध्ये एक शब्द पेशंटला खोटं बोलायचं नाही आणि 1 रुपया जास्त घ्यायचं शपथ मी खूप प्रॅक्टिस करतो. त्यामुळे मला सरळ माणूस आहे, मला आयुष्यामध्ये इकडे काहीच करायचं नाही आहे. त्यामुळे माझं खूप जास्त सरळ काम सुरू असतं आणि अशा ह्या 35 लोकांच्या ह्याच्यामध्ये एक मुलगी येते, तिच्या हातात पेढ्याचा बॉक्स असतो, बरकायला आहे का, तिच्या हातात पेढ्याचा बॉक्स असतो. हे सगळे पेशंट 2-2 महिने अपॉइंटमेंट घेऊन आलेले असतात. विठ्ठल लहानकडे 40 दिवस बघायला पण मिळत नाही की कुठं सापडतो. ओके, एवढा बिझी असलेला डॉक्टर हे लोक एवढी मोठी अपॉइंटमेंट घेऊन साधारणपणे दररोज 14 जिल्ह्याचे लोक माझ्याकडे दररोज येतात. मुंबई पुण्याचे लोक आले नसतात, दिवसभर आयुष्यात नाही माझ्याकडे दाखवण्यासाठी. आणि हे सगळं इथं वातावरण सुरू असताना ती मुलगी ह्या डॉक्टर ह्या सगळ्या पेशंटच्या मध्ये येते, हातात पेढ्याचा बॉक्स. आता माझा काय विषय झाला की ह्या लेकीला लवकर कटवायचं, म्हणजे पेशंट समोर नको, पेशंट समोर फक्त पेशंटच, पेशंट सोडून फोन घेत नाही, काय नाही काय नाही काय. पेशंट म्हणजे पेशंट, ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन आणि घरात त्याला बाकी काहीच करत नाही. घरात घर गेलं घरामध्ये मग तुला फोन नाही, काय नाही काय नाही. घरामध्ये नवरा, घरामध्ये मुलगा, घरामध्ये बाप, घरामध्ये भाऊ, या घरात आपलं काहीच नाही. त्यामुळे मी जरा वेगळा प्राणी आहे आणि मग ते ओपडीमध्ये बसलेला असताना ही मुलगी येते, लेकीला मला कटवायचं म्हणून ते तू इकडे, त्या लेकीला म्हणाला तरी इकडे. त्याचं कारण आहे की कुठलाही निकाल लागो, 10वीचा लागो, 12वीचा लागो, नीटचा लागो की IITचा लागो, MPSC लागो, UPSC लागो, मेडिकल इंजिनिअरिंग कुठलाही क्षण लागला की आमच्याकडे पेढ्याचे पेढीच पेढे जातात. कारण लेखक प्रचंड मानतात, मी पण त्यांना मानतो. आणि मग आमची मुलं कधी कधी माझ्या असिस्टंट म्हणत असतात, सर हा निकाल लागलाय, आता आपण एक पेढा रिझल्ट टाकू, म्हणजे अशी पेढे येतात. त्यामुळे मी कसं सगळ्या लेखकांना आदराने जर वाटून देत असतो, लेखक प्रेमाने येतात. त्या लेखीला म्हणतात ये तुझं पुढे ये, लेकडे बॉक्स म्हणत होता, त्या पेढ्याचा बॉक्सकडे हात पुढे केला, तुझं अभिनंदन असं म्हणालो, कारण काहीतरी चांगलं भेटून पेढी विकल्यावर सरळ आहे ना. फक्त पेशंटला टाइमपास नको तिला कटवण्यासाठी कसं म्हणालो, त्या पेढ्याचा बॉक्सकडे हात त्याचा पुढे केला तर लागेल नाही का, असा हात पुढे गेला. ह्या लेखीने पेढ्याचा बॉक्स सोडवून घेतला. म्हणून का दो मला दोन आणलीस ना, तुम्हाला त्याला आणलं का दोन घेतलीस, सगळी ऐका ना आपण बरोबर पटपट बोलून काही लोक मला मार दिवस उभा टाकले, तेवढी सगळी इतकी अपॉइंटमेंट उभा टाकले लोक आहेत. सर प्लीज माझा ऐका, त्या लेखीचा ऐका सोडायचा, प्लीज माझा ऐका, प्लीज माझा ऐका. मी म्हटलं काय अपॉइंटमेंट बोल. ती म्हणाली सर 1 जुलै 2011 या दिवशी तुम्ही असाच बोलले, या विषयावरती बोलले. तर काय सांगा मी मला काही नाही, माझे भाषण झालं का सारखेच नाही मोठे भाषण. मी आता काही लोकांनी सांगत होतो की 2928 भाषण मी करतो. ओके, 2928 भाषण मी आता करतो, राईट. आणि आपले 18 भाषण आहेत, ते 18 भाषण एका मुलासाठी केले, राईट. त्याच्यामुळे मी म्हणलं माझ्या भाषण मला काय सांगते, त्याचा प्लीज ऐका ना. त्या दृष्टी म्हणाले ना की गरिबी अडचण नसते शिक्षणामध्ये, कष्टकरी काय पण शक्य होतं. आता हो म्हटलं हे तर माझं गरीब वाक्य आहे. आम्ही प्रत्यक्ष डॉक्टर तांदळा राहणे लहाने हे गरीबाचे लेखक मोठे झाले, हे एकामध्ये सत्य आहे. हे मी नेहमी सांगतो, याचं ऐका ना म्हणून. ते तुमचं ते भाषण ऐकलं तेव्हा मी ना 11ला होते आणि प्रचंड पेटले म्हणे आणि ठरवलं काय ते बघायचं. आणि आज मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं MBBS पास झाले, त्याचेही पेढे. मला प्रचंड आनंद झाला. वा तुझं अभिनंदन. आणि पुन्हा एकदा पेढ्याच्या बॉक्सने हात पुढे गेला आणि लेखीने पुन्हा बोलून गेलो, पुन्हा आता काय झालं, प्लीज ऐका ना. आता थोडीशी माझी माणसं तयार झाली होती, तिचं ऐकायचं. आता सगळ्या लोकांकडे हात पुढे गेला, प्लीज 2 मिनिट असं म्हणालो. आणि मग तिला म्हणा बोल. तर ती मुलगी वाढायला असं लाईन मोठं लोक वाढायला, ती मुलगी वाढायला म्हणा हो. ती
मुलाला बघून घेऊन म्हणून आता काय झालं म्हणाली सर तो मुलगा म्हणाला दुबईमध्ये मला हा पण छोटा भाऊ आहे 1 जुलै 2011ला तो 7वीला होता त्यांनी पण ठरवलं बॉस काहीतरी बनायचं आणि यावर्षी तो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये फर्स्ट सेमिस्टर लागला आहे. मला सांगतो माझ्या अंगावर शाळे आता पण वाटत मला आताही कळत नाही की काय म्हणतोय थोडा आनंद झाला आणि शब्दात नाही सांगू शकत त्या आपण लेकराला पुढे बोलवलं त्या लेकराला पुढे बोलवलं तो तिला असं एकदम असं घेतलं तो भारी वाटायला शब्दात नाही सांगू शकत आणि आता एकदा 1 पेढ्याचा बॉक्स असा म्हणालो आणि 3 पेढ्याचा बॉक्स सुद्धा आला बोललो. पण तुला सांगू आतापर्यंत जी लेख बोलली हायली इन्स्पायरिंग खूपच मोटिवेटिंग बोलली खूप छान बोलली याचा खूप असा सदरीत झालं मला खूप भारी भारी वाटायला लागलं. याच्या पुढे जी बोलली ना खूप अडचणीचं बोलली ती म्हणाली सर आम्हाला वडील नाही आहेत 3 भावांना वडील नाही आहेत आणि आमची आई लोकांच्या घरी भांडे घासते मला ना हा ना कळेल म्हणतो बघा एवढ्या वर्षानंतर तुम्ही हो सांगता तर आता माझा घसा भरला आहे मला समोर थोडीच म्हटलं काय म्हणायला पाहिजे काय बोलवता मी निशब्द झालो माझ्याकडे शब्द नाही राहिला मी फक्त तिला आज फोटोळून घेतलं जवळ घेतलं पेढे बनवले त्याच्यावर फोटो काढला त्यांचा मी आज मला याचा विषय खूप वेगळा आहे पण त्या दिवशी माझा एक वेगळाच विचार मनातून गेला विठ्ठल लहानेकडे सेकंड बसतो विठ्ठल लहाने मिनिटमध्ये बोलत राहतो कुणाला वेळ दिला तर मी मिनिटात पोहोचतो नेहमीच पोहोचतो आजही सांगितलं होतं 12 वाजता 20 मिनिटाला पोहोचतो मी 12 वाजता पोहोचतो 1 मिनिट बरोबर सर मी असा सगळ्यांसाठी वेळ पाहणारा प्राणी आहे तर मी विचार केला विठ्ठल लहाने 12 साजरे करतो 3:30 साठी वेटिंगवर आहे 14:15 बोलत सगळं मान्य हो पण त्यांनी जर 1 तास वेळ दिला आणि ह्या लेकरांना बोललं आणि त्यांच्याही लोकांच्या घरी भांडे घासले आणि ज्यांना वडील नाही असे लेकर जर कधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला लागता आपलं भाषण ऐकू तर वेळ दिला पाहिजे आणि म्हणून आला मला आणि काळ लेकर म्हणतात की सर तुम्ही आमचे रोल मॉडेल आहात तुमच्याकडे बोलून आम्हाला करायचं तुम्हाला चांगलं आहे तुम्ही माझे रोल मॉडेल आहात असे लेकर माझे रोल मॉडेल आहेत माझे रोल मॉडेल आहेत आपली वाटायला लागतं त्यांच्याकडे बघून मी काय होतो 56 असं झालं आधार झालं पण तुम्हाला सांगतो मी जास्त लेखकांना मला भेटतात दररोज मला 600 लेखांचे दररोज 600 मेसेज मला दररोज येतात दररोज ओके आणि सगळ्यात उत्तर केले फक्त लेखकांच्या मेसेज आठवणाला सांग ओके आता हे ट्रान्सफर करायचं आहे त्या लेखांना इंस्टाग्रामवर मेसेज येतात फेसबुकवरचे काम कमी व्हॉट्सअपवर मेसेज येतात आता त्याला आन्सर करायचं कसं करायचं माझा प्रत्येक मिनिट ठरलेला आहे तर तुम्हाला सांगतो सर मी असं रन करतो दररोज सकाळी बघा सगळ्यांनी फिट राहायला पाहिजे मी पण दररोज करत असतो स्वतःला प्रचंड लक्ष द्यायला पाहिजे सगळ्यांनी द्यावं मी रन करताना माझ्या टेनिसवर रन करतो ते 100x60 टेनिस आहे तर असा फिगर ऑफ 8चं रन करतो बघा वेळ कसा काढायचा असतो माझा एक असिस्टंट आहे जो हे सगळे माझे अकाउंट सांभाळतो माझं इंस्टाग्राम अकाउंट माझं फेसबुक अकाउंट माझे व्हॉट्सअपचं अकाउंट समाज मुलं माझ्याकडे तो दिसायला बघतो तर त्याला मी माझ्या ह्या फिगर ऑफ 8मध्ये जिथं 8चा आकडामध्ये येतो ना असा तिथं त्याला स्कूल टाकून बसवतो ओके आणि रन करतो 5 रन रनमध्ये मला 32-33 मिनिटं लागतात त्या 32-33 मिनिटात तो मेसेज मला वाचून दाखवतो आणि त्याच्या आन्सर मी पळताना करतो दररोज फक्त लेखनांसाठी त्याचं कारण आहे एक दिवशी आई माझ्याकडे आली आई एका लेखनाला माझ्याकडे आली आणि मला म्हणाली सर माझा मुलगा आहे ना यावर्षी मेडिकलला आला तुमच्या आसपास जरा घेऊन आली व्हेरी गुड 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 मला माहीत आहे का सर म्हणे तो 10वीला गेला आला ना तेव्हा तुम्ही त्याला हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स आय एम प्राऊड ऑफ यू असं तुम्ही लिहिलं होतं हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स आय एम प्राऊड ऑफ यू असं मी लिहिलं होतं बघा हे हो तुम्ही लिहिलं होतं कसं लिहिलं होतं की मला माझ्या मुलाने सांगितलं होतं की सर असा मेसेज आहे मुलाचा की 10वीला तो मेरिट आहे मी म्हणलं त्याला लिही हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स आय एम प्राऊड ऑफ यू असं मी त्याला सांगितलं त्याला ते लिहिलं त्याच्याही मला सांगते की सर या मुलांनी तो स्क्रीनशॉट काढलाय त्याचं मोठं पोस्टर तयार केलंय आणि ते रूममध्ये लावलं मी म्हटलं तर लेकर एवढे प्रयत्न करत असतील ते विठ्ठल आणि जाणार का आता उद्या काय तुमच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो त्या गोष्टीचं नाव आहे संधीची गोष्ट काय नाव आहे असं रे जरा कान ऐकून बोला आता ऐका परत एकदा सावधान
साधारण का सांगतो हे नंतर मोठ्या भाषणात सांगेल. त्याला अलर्टनेस असं म्हणतात. अलर्टनेस पण किती अलर्ट आहे हे त्यावर माइंड इज गोइंग आउट हा त्याचा साधारण अर्थ असतो. कमीत कमी मी तुम्हाला सांगतो संधीची गोष्ट मार्गायला आहे का संधीची गोष्ट एकदम मार्गायला आहे का. 2 प्रश्न आहेत त्याचे उत्तर देईल काही बक्षीस देणार नाही. उत्तर नाही तर कोण जाणार पुढचं भाषण करणार नाही. आत्ता सांगून ठेवतो. एक मुलीनं एक मला उत्तर द्यायचं. नो पार्सलिटी अरे पालकांनी काय उत्तर द्यायचं गरज नाही. टेन्शन नाही लागलं आम्हाला बरोबर जरा आता आमचं वय संपलं कसं उत्तर द्यायचं मी तुम्हाला सांगतो सर जाणार आहे एक प्रश्न आणि हा प्रश्न मला या माझ्या संधीच्या गोष्टीमध्ये आहे. कमीत कमी संधीची गोष्ट मी बघा संधीची गोष्ट सांगतो. मी लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजमध्ये 11-12ला होतो. खूप लांबची गोष्ट 86ला होतो. 86ला 11-12ला तुम्हाला मी सांगतो ते बरेचसे बालक तेव्हा जन्म झालं तेव्हाचा मी 11-12ला होतो. आणि सांगतो तुम्हाला तेव्हा जनार्दन वाघमारे जय वाघमारे सर आमचे प्रिन्सिपल होते बाका नाही का ते आम्हाला असं टेरेसवर घेऊन गेले एका 3 तर बाजारात खालीच्या होत्या खोल्याच्या वरती टेरेस होता त्याच्यावरती घेऊन गेले. 330 विद्यार्थी होतो. त्यांनी गोष्ट सांगितली बारका नाही का ही संधीची गोष्ट मला प्रचंड आवडते. त्याचं कारण आहे ही संधीची गोष्ट मला आवडण्याचं कारण आहे या संधीच्या गोष्टीमुळे फक्त या संधीच्या गोष्टीमुळे गरीब नाही गरीब 3 वेळा गरीब काम केली तुम्हाला सांगतो गरीब सरकारचा हा भेटलं प्लास्टिक सगळ्या डॉक्टर भेटला आणि सगळ्या संधीच्या गोष्टीमुळे म्हणून मला प्रचंड आवडते ही गोष्ट. मी तुम्हाला सांगू संधीची गोष्ट बाजाराचं घेऊन गेले टेरेसवर आणि आम्हाला लेकरांना बसवलं सगळ्या आमची प्री ॲन्युअल सांगितली होती आता 1 महिना बाकी होती. सरांनी सांगितलं प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते मार्ग नाही का प्रश्न आहे प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येते. ती संधी येते गरजा खटपट. तुम्ही जर अलर्ट आहात जागरूक आहात तत्पर आहात अलर्ट असं नाही जागरूक असं नाही तत्पर असा याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे जागरूक असणे तत्पर असणे अलर्ट असणे. मी सोडणार नाही प्रश्न छोटे पुढे जात नाही. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जागरूक आहात तत्पर आहात अलर्ट आहात ओके तर तुम्ही काय करता जी संधी खटखटते तुम्ही दरवाजा उघडता त्या संधीला आत्मसात करता तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं. ओके ही आहे संधीची गोष्ट. ही आहे संधीची गोष्ट. पण 100 सर म्हणाले पण सर्वच विद्यार्थी जागरूक असतात का तत्पर असतात का अलर्ट असतात का त्याचं उत्तर आहे नाही. सगळेजण जागरूक असत नाही तत्पर असत नाही अलर्ट असतात. माझा प्रश्न होता जागरूक असणे तत्पर असणे अलर्ट असणे म्हणजे काय. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जागरूक असणे म्हणजे अभ्यास करणे तत्पर असणे अभ्यास करणे अलर्ट असणे अभ्यास करणे म्हणजे हा 3 शब्दांचा फक्त अभ्यास करणे आणि अभ्यास करणे या शब्दाचा अर्थ फक्त पुस्तकी अभ्यास करणे इतका नाही. अभ्यास करणे तुम्हाला स्पोर्ट आवडतो स्पोर्टचा पण अभ्यास असा जागरूक तत्पर अलर्ट होण्यास करावा. तुला चित्रकला आवडते त्याचा पण अभ्यास असाच करावा. तुला डान्स आवडतो त्याचा पण अभ्यास असाच करावा. तुला आर्ट आवडतो त्याचा पण अभ्यास असाच करावा. कुठल्याही ब्रँचमध्ये जा पण जागरूक या शब्दाला जागरूक आहे तरच तुम्ही मोठे होऊ शकता. याचा असा अर्थ आहे हे सर सांगत होते सगळेजण जागरूक असत नाही तत्पर असत नाही अलर्ट असत नाही. पण ती बिचारी संधी येते तर खटखटते एकदा 2दा 3दा 4दा 1000 लाख वेळा खटखटते आणि बिचारी संधी कंटाळते आणि कंटाळून ती संधी निघून जाते. निघून गेल्यानंतर तुम्हाला जाग येते तुम्ही उठता आणि उठून झाल्यानंतर तुम्हाला कळतं की जे कोणी खटखट होतं संधी होती हे कळतं खरं. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो रे कारण कुठलीही संधी मिळेल तुम्हाला आयुष्यामध्ये पण जी आज मी मला संधी सांगणार आहे ही संधी पुन्हा तुम्हाला आयुष्यात मिळत नाही आणि ही संधी जगातली सगळ्यात चांगली संधी असते. एकदा निघून गेली ती गेली पुन्हा येत नाही ती संधी. आता ही संधी कोणती संधी होती जी निघून गेली आणि कोणती संधी तुझी आत्मसात केली त्याला म्हणतात संधीची गोष्ट. मी का सांगितली कारण ही संधीची गोष्ट जशी मला लागू पडते वरून खालपर्यंत मी माझी स्टोरी सांगणार आहे. तिकडच्या दिवस स्टोरी सांगत बसणार नाही तुमच्याकडे असं मी संधीची गोष्ट सांगतो. संधीची गोष्ट जिल्हा आपण काय शिकतो जिल्हा म्हणजे तुमच्याला पण नसवायला येईल मला रावायला नाही आम्हाला असं आकड्यामध्ये काहीच नाही काहीच नव्हतं सर तुम्हाला काय सांगतो. जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्या शाळेमध्ये 1 खोली होती आणि त्या 1 खोलीमध्ये 4 खोल्या होती. पहिलीचा त्या कोपऱ्यात दुसऱ्या त्या कोपऱ्यात तिसरीचा या कोपऱ्यात चौथीचा या कोपऱ्यात एक टीचर चौथ्या कोपऱ्यात शिकवायचं बाकी त्याला सांगून पाठवून द्यायचं. अशी आमची 4थी पर्यंत जिल्हा परिषद शाळा म्हणजे ही 10 लेवल त्या शाळेत 10 एका वर्गावर छोटासा गाव. मी
पास झालो तेव्हा पण त्या गावात लाईट नव्हती. लाईट त्या गावामध्ये माझी 10वी झाली. माझी दहावी झाली तोपर्यंत त्या गावात लाईट नव्हती. अशा गावामध्ये आमचं शिक्षण झालं. ओके, माझं माझे मोठे बंधू डॉक्टर खातरवाणे दोघे त्याच गावात शिकले. आम्ही सांगत होतो संधीची गोष्ट. मला ना शाळेमध्ये आमची शाळा 5वी ते 10वी ही एक कामगिरी विद्यालय माध्यमिक संस्था होती. त्याच गावामध्ये आम्ही देवाचे लेकर. शाळा सकाळी 10 आणि संध्याकाळी 10:30 सुटायची. तर सकाळी दिवस निघतानाच मी शहरात जायचं. सगळं ते कामं करायचं. पहिली घंटी वाजली 9:30ला घरी यायचं. शाळेत जायचं. शाळा संपली कपडे शाळेचे घरी काढून करायचं. टावेल उठवायचं आणि शहरात जायचं. दिवसभर काम करायचं. तर सकाळी शेतात जाताना मी एक घर वाजायचो. 1 किलोमीटरचं सेल आहे. परत येताना दुसरं घडा. संध्याकाळी परत सगळं दररोज 3 गणित पण पाठ. मला त्या रस्त्यात खडा पाठ होता. मला कधीच पाठ स्कूल आणलं. राईट. हा अभ्यास करून 9वीपर्यंत आम्हाला जमलं. पण 10वीला गेलो. 10वीचं बोर्ड आलं आणि अभ्यास करायला अडचण सुरू झाल्या. तुम्हाला संदेश भाऊ सांगतो हे सकाळी झालं संध्याकाळी हे धडे वाचतात पण जमलं. पण एवढ्या अभ्यासाने 10वीच्या बोर्डाच्या ह्याच्यामध्ये कठीण आहे. आणि तुम्हाला सांगतो आमच्या गावात लाईट नव्हती. पण त्याच्या पुढच्या अडचण अशी होती की आम्ही एवढ्या गरीबाचे लेकर आहेत की आमच्याकडे महिनाभर कंदील किंवा चिंचीसाठी रॉकेल मिळेल आणि पुरेल इतके पण पैसे माझ्या आईवडिलांकडे नव्हते. आणि मी 16 वर्षाचा होतो. मला काही गोष्टी कळत होत्या. मी 10वीला होतो. माझ्या आईला मी माय आणि वडिलांना अण्णा म्हणतो. मायांना जर मी म्हणाला असतो त्यांना मला रॉकेल पाहिजे त्याला अभ्यास करण्यासाठी ते देता येत नाही. त्यांना माहीत नव्हतं. काढताना मला वाईट वाटलं असतं. म्हणून मी एक युक्ती केली. बघा काय युक्ती केली. माझ्याकडे सावकारचा मुलगा होता. संदेश बसर वाकायला आहे. सावकारचा मुलगा होता. त्याच्याकडे गेलो मी. त्याचा भारत होतो. भारतमध्ये आपण अभ्यास करतो. कारण हा मी करू अभ्यास आहे. तो हा म्हणाला भारतच सोडला. दुकानात पळत गेलो. दुकानामध्ये भारत सगळी बसले होते. त्याचं नागाला नागामध्ये दुकानात बसले होते. तेव्हा दुकानात मी कोणत्या दुकानाकडे माहीत नाही. पण मला एक पेटी असायची. पेटी त्या पेटी पैसे असायचे. नागांना पेटीच्या पलीकडे बसले होते. पेटीच्या समोर जाऊन गाडी घेऊन बसलो. म्हटलं नागांना काय भेटलं. म्हटलं मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. काय नाही का मी आणि भारत एकत्र अभ्यास करतो. नागा म्हणते ना बरं अभ्यास काय अडचण नाही लेकर. बापाला प्रचंड आनंद झाला. कुठल्याही बापाला काही अभ्यास करतो भारी वाटायचं. तुम्हाला सांगतोय अशा जगांना म्हणले काय असं म्हटलं. पुढचा उत्तर होतं नागांना म्हटलं मला आणि भारतला दररोज अभ्यास करण्यासाठी एक कंदील भरून रॉकेल तुम्ही आम्हाला द्यायचं दुकानात असं म्हणाला. नागाला वेळ पडली. नागा रडायला लागले. मला नकाच पण कळेना. मला त्याने एकदम जवळ घेतलं. थोडायला लागले. आणि किती चांगली परिस्थिती. एक कंदील नाही मला मी 2 कंदील वाटतो. अभ्यास करायला तुम्हाला सांगू करायला अभ्यासाच्या अभ्यास सुटली बॉस. इतका खुश झाला माझ्या आयुष्यात. सगळ्यात आनंदाचा दिवस कुठला होता. त्या दिवशी मला रॉकेल मिळालं. अभ्यासासाठी तो दिवस मला सगळ्यात आनंद होतो. ओके तुम्हाला सांगतो मी इतका खुश झालो. आपला अभ्यास करा मस्त पैकी. संध्याकाळी गंजेचा फोटो उजवायचा वाक्याला बघितल्या पेपरनी साफ करायचा. दुकानात घेऊन जायचं. गंजेला रॉकेल घ्यायचं. घरी यायचं. अभ्यास मस्त करायचा. माझी आई खूप काम करणारी आई. सगळ्याचा आपण काम करतात. तुम्हाला सलाम आहे नमस्कार आहे. त्यांना खूप मानतो. कारण खरोखर ते कष्ट करतात. सगळ्या गावात चालतं काही शंका नाही आहे. तसंच माझी काही शेतामध्ये दिवसभर काम करायची आणि संध्याकाळी घरी येताना टोपलं भरून घ्यायचे. गवऱ्या कोणी लाकडं घेऊन यायची. स्वयंपाक करायची. सगळं पाठवायची. आम्हाला गाव घालायचे. जे काही शिळपाक राहतं ते तुझ्या खाऊन पाणी पण झोपून जायचे. सगळ्याच झाल्याचं मी कधी खायचे. मग बघा आम्ही छोटंसं घर होतं. आमचं छोटंसं घर होतं. आम्ही एका कोपऱ्यामध्ये अभ्यास करायचो. मी आणि घरात माझी माय रात्री काहीतरी बाथरूमला जाग आली ना तर आम्ही कोपऱ्यात अभ्यास करायचो. आमच्याकडे घडा काढण्यास नव्हतं. विशेष नाही घडा काढून आमचा विषय. माझी माय अशी म्हणायची की तर झोपा माय आता खूप उशीर झालाय झोपावं. माझी माय म्हणली झोपा माय आता उशीर झाला अशी म्हणायचं ना. माझा प्रश्न सगळ्या लेकरांना प्रमाण उत्तर द्यायचं. तुम्हाला तुमच्या आई वडील किती वेळा म्हणतात की अभ्यास बस झाला झोप. तुला कोणाला म्हणतात. काय वडील नाही करेल. मला कळत तुला कळत माहित नाही लेकरांना. पण मला मी एकदा सांगतो की तुमच्या आई वडिलांनी दररोज म्हटलं पाहिजे अभ्यास बस झाला झोप असा अभ्यास करा. असा अभ्यास करून थोडं होतं.
अभ्यास खूप मोठं होणार. हे जर कळलं ना तर अभ्यास बनायची गरज नाहीये. मी सांगत होतो की माय होती की आम्ही कंदिराची वाद कमी करायचो, माय झोपली आमची वाद वाढवायची, मस्त अभ्यास करायचा, अभ्यास संपायचा. आणि 10वीची परीक्षा ही चापूर नावाचं गाव आहे रस्त्यामध्ये, तिथं आमचं सेंटर होतं. आमच्या गावात सेंटर नव्हतं, फारच छोटं गाव होतं. आणि माझ्या गावामध्ये आम्ही सगळेजण 10वीला म्हणजे भरपूर लेकर आहात. आमच्या 10वीला 118 होते, 118. तर ते माझ्या प्रॉपर गावचे 13 गावचे वर्ग शाळेत, 13 गावचे वर्ग शाळेत येत होते. 118 मध्ये 10 जण माझ्या गावचे होते, प्रॉपर मागे गावचे 10 जण होते. मी बाकीचा 9वी 10वा. आणि आमची एक्झाम झाली चापोलीच्या सेंटरमध्ये 10वी बोर्डची, आणि 10वी बोर्डच्या एक्झामचा निकाल आला. ओके. आणि मागे गावातले 10 पैकी 9 जण नापास झाले. 10 पैकी 9 जण नापास झाले. त्याच्यापुढे सांगायची गरज नाही. गावा मी होतो, मी केंद्रामध्ये पहिला होतो. तेव्हा आणखी गोष्ट सांगतो, सतीश गोष्ट सांगतो, आणखी गोष्ट छान भेटली की माझे सख्खे मोठे भाऊ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लांडे यांचं डोळ्याच्या विषयाचं शिक्षण संभाजीनगरमध्ये पूर्ण झालं. आणि तेव्हा झालं अंबेजोगाईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जॉईन झाले डोळ्याच्या विभागाला. मग त्याचं राष्ट्रपती पेपर हुशार बोलला, त्यांनीच मला शाळेत घातलं. पहिला दुसरीला पण त्यांनीच ॲडमिशन दिलं. मला सांगतो मी की दादाने ठरवलं, मला शाहू कॉलेजला पाठवलं. 11वीला 12वीला घासून पिरियड आलं. मी आता घासून पिरियड का सांगतो माहिती आहे, मी हुशार विद्यार्थी नाही, प्रामाणिकपणे सांगतो. मला एकदा वाजता पाठवत नाही, 2दा वाजता पाठवत नाही, 10 वाजता पाठवत नाही, मला 20 वेळा वाचावं लागतं तेव्हा मला पाठवतो. एवढा साधा माणूस मी. मराठी मीडियमचा स्टुडंट. आम्ही 11 शाळेमध्ये गेलो, तिथं इंग्रजीमध्ये सांगतो फटाफट उत्तर द्यायला बोलत. एक मुलगी उठली वर्गामध्ये, बघा तुम्हाला माहीत असावं, एक टीचर म्हणाले तुम्हाला फ्रूटची डेफिनेशन माहिती आहे का? एनीबॉडी नोज द डेफिनेशन ऑफ फ्रूट? एक टीचर म्हणाले. एक मुलगी उठली आणि ती म्हणाली रायपल टू ओव्हरी विदाउट सीड्स फॉर द फ्रूट. आता मी ही डेफिनेशन मला 38 वर्ष का पाडायचं कारण सांगतो. त्या डेफिनेशनला सांगून 38 वर्ष पाठ काय सांगतो तुम्हाला. त्याचं कारण आहे त्या पूर्ण डेफिनेशन नंतर फक्त 20 एवढंच मला कळत होतं, बाकी मला काहीच कळत नव्हतं. काय बघा आम्ही 11-12मध्ये हातात स्वयंपाक खात होतो. मला स्वयंपाक येत नव्हता, माझा मित्र घेतला होता, कचऱ्याची मुली होती, त्या मित्राला स्वयंपाक येत होता. त्या स्वयंपाकाच्या रोजामध्ये मी त्याचे कपडे धुवायचे, धुवून झाडून काढायचे, मोजून काढायचे, भांडे धुवायचे, स्टोव साफ करायचा, हे काम मी घेतो आणि त्यांनी स्वयंपाक करायचा. अशा कंडिशनमध्ये त्याला घेऊन जा, मी तुम्हाला सांगतो. मी अशा कंडिशनमध्ये आम्ही घरी गेलो. मग मी माझा मित्र विचार आपलं काय करायचं, त्यामुळे एवढी डेफिनेशन सांगता आली आपल्याला. या डेफिनेशनमधनं फक्त 20 पाठ होतं, काय करायचं. मग तुम्हाला माझा मित्र म्हणाला जे घरून आणलं होतं आम्ही पीठ आणलं होतं, मिरचं आणलं होतं, तेल आणलं होतं. म्हणजे एवढं समजपर्यंत एवढं समजलं की आपल्याला काही येतच नाही, काय करायचं. मग त्याला मी समजून सांगतो घरी घ्या आपल्याला म्हणजे प्रचंड भीती वाटायची. माझ्या मोठ्या भावाची माझ्या मोठ्या वेळेस आई वडील एवढीच कारण करतात, त्यांनी चांगलं वापर मागतात. त्याचा उद्देश तुला समजायची गरज आहे. आणि तुम्हाला सांगतो मी असं आमच्या त्याच्यामध्ये आणखी चांगली घटना भेटली. मला मेरिट स्कॉलरशिप मिळाली. ओके. 10वीची मेरिट स्कॉलरशिप मला मिळाली 621 रुपये. आणि मग त्यातले 400 रुपये गावाकडे ट्रेनला पाठवले. 221 रुपयामध्ये 2 वर्ष काढायचे, कारण 20 रुपये घरून मिळत. मग मी आणि नावाचं डिमांड ठरवलं की हा 221 रुपये आमच्याकडे होते, त्यात आपण डिक्शनरी घेतली. आम्ही त्या लातूर जनरल स्टोअरमध्ये गेलो, डिक्शनरी घेतली आणि मेडिकल डिक्शनरी घेऊन आलो. त्या डिक्शनरीमध्ये कसं केलं, पुस्तक वाचायचं. ओके. त्यातले इंग्लिश शब्द काढायचे, त्याचा अर्थ मराठी समजून घ्यायचा, पुस्तक इंग्लिश वाचायचं आणि मराठी म्हणायचं. असं आम्ही अभ्यास सुरू केला. कॉन्फिडन्स झाला, कॉन्फिडन्स झाला. आणि तुम्हाला सांगतो की 12वीची तेव्हाची डेट होती, तेव्हा आमची इम्प्रुव्हमेंटची एक्झाम होती. एक्झाम झाली आणि मला 96.6% दोन्ही ग्रुपमध्ये मार्क, 96.6.
ज्या मुलींनी डेफिनेशन सांगितली होती तिला मेडिकल ऍडमिशन मिळालंच नाही. मला काय म्हणायचंय, हा हुशार असण्यापेक्षा कष्टकरी असलं पाहिजे. ओके, म्हणजे हुशार असणं चांगली गोष्ट आहे, पण हुशारीचा खडा काय झाला मला असं स्पष्ट मत आहे. ओके, ओव्हर कॉन्फिडन्स जायला पाहिजे. मला सगळंच येईल. आम्ही कसे घेतले आम्हाला येतोय, पाठ करा पाठ करा पाठ करा. मी तुम्हाला सांगत होतो आणि मग मेडिकल लागलो आणि तेव्हा मी संबंधाला मला ऍडमिशन मिळालं. मला इथे जातो मोठे बाबा इथे नको मेडिकलला जा, मेडिकलला आलो. संबंधावर म्हणणं बघा, मोठ्या भावांच्या पगारावरती आम्ही 3 भाऊ 4 बहिणी असा आमचा परिवार अख्खं घर दादाच्या पगार जगत होतो. आम्ही खूपच अडचणीचे लोक होतो. आमच्या घरी काहीच नव्हतं. पण दादा म्हणाले की संबंधपेक्षा खूप लहान काय आपल्या लोकांना हे विचार त्याच घरी राहा, दादा तिथं होते खर्च कमी होईल. थांबलो वेळा फर्स्ट इयरला आम्ही 50 होतो, त्यातले 20 नापास झाले, पण 20 पास झाले होता आपण एक. सेकंड इयर थर्ड इयर गेलं, मी हुशार विद्यार्थी नाही ना, सगळे प्रश्न लोक विचारायचे आणि मला यायचं नाही. ते दादाकडे बातमी जायची. मी तुम्हाला लेकरांना सांगतो हा हुशार दादा लागत नाही. मी एक टाइमटेबल बनवला होता, एक टाइमटेबल बनवला होता 11 महिन्याचा. तुम्ही ना कमीत कमी 10 महिन्याचा टाइमटेबल बनवा. टाइमटेबल बनायचा, दररोज 7 तास झोप. तुला डोकं दुखतं, तुला ताप येतो, तुला वीकनेस येतो, तुला उलटा होता. मी डॉक्टर आहे, मला माहित आहे ना. अशा प्रकारचे लेकर 10वीच्या परीक्षेत अगोदर 12वीच्या परीक्षेत अगोदर आईवडील माझ्याकडे घेऊन आले. साहेब जरा लेकर असेच म्हणावं आहे, उलट्या झाल्या, पोट दुखा लागलंय, पाप आला, त्यांना अभ्यास केला ना 100 वर्षावर अभ्यास केला असं काही होत नसतं. म्हणून सिस्टीम अभ्यास करायचा. तुम्हाला सांगत होतो एक एक्झामच्या पुढे पुढे अभ्यास करायचा नाही, टेन्शन येतं. त्याच्या पुढची हाईट आहे. 10वीला बरेच वेळ होते, तर पालकपण होते. त्या 10वीच्या केंद्राच्या बाहेर एक बसले जातात. मग एंट्री करायच्या अगोदर माय बाप दुसऱ्याचं बघतात. अगो एक वाचायला त्याचं वाचू आता काय करावं. त्याच्या पुढची हाईट पुस्तक काढतात, ती काय वाचते बघून आणि ते पुस्तक घेऊन तिला देतात. वाच वाच माय वाच वाच वाट वाट. अरे एक जाऊन केंद्राच्या बाहेर काय अभ्यास कसं करायचा, मस्त करायचा. एक्झामच्या दिवशी अभ्यास करायचा नाही. कळलं मी काय सांगितलं नाही करायचा. मी मला संदेश भाऊ सांगतोय. आणि मग माझा मेडिसिनचा पेपर होता. मी फायनली सांगतो जरा हुशार विद्यार्थी असलेल्या विद्यार्थ्यांनी पण सिस्टीम अभ्यास 18 महिने 18 महिने अभ्यास म्हणजे अभ्यास इकडं नाही तिकडं नाही म्हणजे अगदी सिस्टम पण रविवारी मोकळा. कळलं जरा काय झालं. आणि मेडिसिनचा पेपर होता. आमच्या मेडिकल सायन्समध्ये सगळ्यात आवडलं. तुम्हाला कोणी नव्हतं काय आवड आहे, तुम्हाला तर मॅथ्स आहे, सगळे सगळे तुम्हाला आवड जाणारच नाही ते मॅथ्स शिकवतात. पण तुम्हाला सांगतो मी की तुम्हाला मॅथ आवडतं, तुम्हाला इंग्लिश आवडतं. असं मेडिसिन मेडिकलला लागल्यानंतर आवडणारा विषय हा असतो मेडिसिन नावाचा. मेडिसिन प्रचंड आवड विषय आणि ते लक्षात राहत नाही, लक्षात राहतच नाही. मेडिसिनचा पेपर होता. मी दादाच्या घरात राहत होतो. जे क्वार्टर होतं काय क्वार्टर मला सतीश सांगतो त्या क्वार्टरमध्ये 4 क्वार्टर होते. त्याच्यात ते मेडिसिनचे बॉस वर राहत होते, दादा खाली राहत होते. त्याच्या घरात राहत होता 3 लेकर, 2 मुले मुलगा, मी 4थं लेकर. असंच आम्ही 12.5 वर्ष दादाच्या घरात राहिलो. ते 3 आणि मी 4थं. मी दादा दादाचा एक वाचच आहे, पण भावाचा एक वाच आहे सध्या तरी. ओके, आणि मग त्या घरात मी राहत होतो. आणि मला सांगतो मी बाहेर नाही माझी पहिली आवडी दादा ही माझी दुसऱ्या आवडी असं आमचं नातं आहे. आजही ते जेव्हा चौक सगळ्यात पहिला वेगळं काय आवडतो. ओके, आणि त्याच्यानंतर मला ऐका काय आवडतं एवढं ते त्यांनी मला सांभाळलं. त्या घरात मी राहत होतो आणि सकाळी मेडिसिनचा पेपर 10 वाजता आणि 8 वाजता मी धिंगाणा करत होतो. धिंगाणा घरामध्ये मला ओरडा म्हणलं ओरडा असा ओरडत होतो. मला ओरडायला प्रचंड आवडतं. आता ओरडता येत नाही, कॉपरेट गाडी तयार झाला. धिंगाणा करणे एवढ्या नाच वाटला प्रचंड आवडीची गोष्ट असते. घरात गेलो मला ते 3 लेकर सायली संपासून येत असे लेकर छोटे होते 6 वर्षाचा 11 वर्षाचा. त्याच्यावर धिंगाणा सुरू केला होता आणि तो धिंगाणा सुरू असताना बेल वाजली मेडिसिनचा पेपर होता. बेल वाजली आणि आमच्या घरी दरवाजा काढायला गेला. दरवाजा काढायला बहिणी गेल्या. दरवाजा काढला तर पेंडिंग कुलकर्णी सर होते जे माझे मेडिसिनचे बॉस होते. त्यांच्या मेडिसिनचा पेपर होतो. त्यांनी विचारलं कुठं आहे. मी म्हणले आहे घरात. काय करतोय. मी धिंगाणा करत होतो. आता काय करतो काय मेडिसिनचा पेपर आहे त्या दिवशी काय करतोय. घरी फक्त बसला ते काय सांगतो पेंडिंग वाजता भेटा आपली पेंडिंग वाजता आवाज कानावर गेला. प्रचंड घाबरतो वाजता मी ते धिंगाणा करायला बसला गेला. आता ती वेळ घातली आणि एकदम सज्जन होऊन वाजता गेलो दरवाजामध्ये. सर दिसण्याच्या पाया पडलो. सरांच्या पाया पडलो. अभ्यास झाला सर हे गेलं घेतलं ते गेलं घेतलं असं गेलं. ते वाजलं मास्तरचा प्रत्येक प्रश्न उत्तर हो हो हो
विमानामध्ये ना पुढे 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 सीट असतात, मागे फक्त गाडा, मागे सीट बीट काहीच नाही, लोक पडतो गाडा, तर गाडावर मी बसतो, मागे आमच्या गाडी चालवत होता, बघा ती पुन्हा स्पीड 20 आम्ही आपलं निघाला जाता माझा बाजूला असे गेलं तर बाजूने आमच्या रिक्षा होता, रिक्षा चालवता, एक रिक्षा बाजू चालला, त्या रिक्षामध्ये मी असं पाहिलं तर त्या रिक्षामध्ये आमची माझी एक क्लासमेट माझी बरोबर इथे बसली होती त्या रिक्षामध्ये. मी आठवड्या पाहिलं तर बघा तिची आई रिक्षा पाठीमागे तिच्या बाजूला बसली होती, तिच्या बाजूला बसली होती आणि तिच्या केस विचारत होती, केस विचारत मला बापरे तिला केस विचारा वेळ मिळाला नाही, मी तर कोण तरी चुकले मला काहीच मिळालं पुन्हा आणखी मागे बघायला लागलो. त्याच्या पुढच्या आहे मला सांगतो तिची बहीण त्या तिच्या पलीकडे बाजूला बसली होती आणि तिला खाऊ करत होतो. आता ही केस विचारा वेळ मिळत नाही, खायला वेळ मिळत नाही, इथलं लाडी दोन तास धुगारा करत असतात. बाला करायला बाला आपलं काही करणं नाही केलं तर आम्ही असं बोलतो तुला लक्ष केलं माझं तिचा भाऊ रिक्षाच्या ड्रायव्हरच्या बसला बसला होता, रिक्षाच्या ड्रायव्हरच्या बसला बसला होता, त्याच्या हातात मेडिसिनचं पुस्तक होतं आणि त्याने असं पकडलं होतं. आमचं पाणी पाणी झालं मला सांगतो, मला काही कळेना. 15 मिनिटाचा रिक्षाचा प्रवास होता, 15 मिनिटं 3 किलोमीटरचा आमचं रिक्षा होतं, पण तुला एक 10 पण मला माहित होतं बाबा आपल्याला एवढी तर अडचण नाही यायला पाहिजे. आम्ही एक्झाम सेंटरमध्ये बिंदास गेलो, एक्झामचा पेपर झाला. सांगून मला सगळ्यांना मला मेडिसिनमध्ये गोल्ड मेडल आहे, गोल्ड मेडल. 36 वर्षापूर्वी हे गोल्ड मेडलचं रेकॉर्ड केलं. 36 वर्षापूर्वी आणखी कोणी तोडलं नाही, आणखी कोणी तोडलं नाही, माहित आहे हे रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड. 36 वर्ष एक पर्यंत स्टुडंटमध्ये रेकॉर्ड करू शकतो, असं रेकॉर्ड तयार केलं. पुस्तक ना पुस्तक पाठ, शब्द ना शब्द पाठ. ओके मी बघा त्याचा इतका फायदा होतो मला रेकॉर्ड सांगतो मी. एखादा विषय येत नाही तोंडपाठ करायचं, तोंडपाठ करायचं. मला सांगतो मी आता मी पेशंटकडे फक्त 15 सेकंद बोलतो, सेकंद, आणि 15 सेकंद मला द्यायला काय झालं कारण पुस्तक तोंडपाठ आहे. ओके इथं चालू असतं मी जगात जातो आणि जगातल्या डॉक्टरांना शिकवतो, जगातल्या डॉक्टरांना शिकवतो. या माझा विषय नाशिक सर्जरी कशी करायची शिकवतो मी. का माहिती आहे का, कारण पुस्तक तोंडपाठ आहे, मला तरी भीतीच नाही आहे की याच्यात काय असेल. मी फक्त संध्याकाळी राहून घेताना असं बघतो पेशंट आणि मला माहित असल्याला काय करायचं. म्हणजे जर एखादं पुस्तक तोंडपाठ केल्यास माणूस हुशार होतो आणि त्याला किती कमालीच्या गोष्टी काय लागतात त्याचे ज्वलन उदाहरण आहे. म्हणून समजा तुम्हाला गणित आहे त्याने गणित पण पाठ करा, मग तुम्ही सायंटिस्ट करणार बघा. तुम्ही सायंटिस्ट घेऊन तुम्हाला कारण गणित हा विषय आवड नाही, कोणा विषय आवड नाही. मला सांगून तुला सध्याची गोष्ट मी MBBS पास झालो, सगळं करायला गेलो. ही सगळं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये झालं, शिकवण करण्याकडे प्रश्न होते आणि MCS क्लासेस आहेत. तुम्हाला MCS हा शब्दच माहित नाही, MCH MS पर्यंत माहित आहे, MD पर्यंत माहित आहे. याच्यापुढे डिग्री असतात MCH म्हणतात, M कॅपिटल C कॅपिटल H छोटं. याला MCS म्हणजे त्याला मास्टर ऑफ चिरुर्गी, मास्टर ऑफ चिरुर्गी हा शब्द आहे की MS जनरल सर्जरी पास झाल्यानंतर एक एक्झाम द्यायला लागतं, हे मिळतं. ही डिग्री आपल्या देशातली मेडिकल सायन्स सगळ्यात उंच डिग्री आहे, त्यानंतर डिग्रीच नाही आहे. ही डिग्री करण्यासाठी मी मुंबईला गेलो, जेजासमध्ये डिग्री मी पूर्ण केली आणि मला मुंबईमध्ये सेटल व्हायचं नव्हतं 2 कारणांनी. प्लास्टिक सर्जरी म्हणजे कसं श्रीमंतांच्या करायची, गिरावडी सर्जरी करायची, मी गरीबाचा लेकरू. मग माझी अशी इच्छा होती की ही श्रीमंतांची प्लास्टिक सर्जरी गरीबाच्या गरीबापर्यंत गेली पाहिजे, गरीबाच्या गरीबापर्यंत गेली पाहिजे. दुसरा विषय होता माझा असा की मी आईवडिलांचा खूप प्यारा माणूस माहीत नाही, मला आईवडील प्रचंड आवडतो. म्हणजे मी वेळा येते, वेळाच्या लेकरी वेळा बाईच्या मांडीवर झोप नाही आणि बाबाच्या थोड्या करणे याच्यावर माझ्या आयुष्यात सुखच नाही. ओके म्हणजे तुम्हाला काय शोध मिळतं म्हणजे मी खरंच इमॅजिन करू शकत नाही. म्हणजे बाईच्या मांडीवर झोप दिवस घालू शकत नाही. खूप वेगळा प्राणी आहे मी. त्या सुद्धा फॅमिली नाही, मला घर आवडतं, बायको आवडते, मित्र आवडतं, बाईला आवडतं आणि मी काम करायला आवडतो. आणि मला काहीच काही दारू घेत नाही, मी नॉलेज करत नाही, मला काही कुठली सवय नाही आणि मी कधीच नाही करणार. कोणीच मी एकही पार्टी करत नाही, 2 गोष्टी एकदाही पार्टी केली नाही. मी लाखात पार्टी केल्या पण बायकोला लेखाने घेऊन पार्टी करतो, कधी शिक्षण पार्टी करतो. दिस काइंड ऑफ पर्सन आहे. त्याच्यामुळे मला जरा 8 वर्ष जायचं होतं आणि मुंबईला मुंबईला येत नाही. पण माझी बायको माझ्या बाबासारखी मैत्रीण आहे. मला शपथ सांगता एक सूट कशी असावी याचा एक स्वर
तासची क्लासेस सर्जरी विभागात घेऊन यायची होती. मला खूप आनंदाने सांगतो मी दररोज 12 सर्जरी करतोय, पण त्यातल्या दररोज मी 2 ते 3 सर्जरी फ्री करतोय. दररोज म्हणजे दररोज. उभंगलेले ओठ आणि टाळू, उभंगलेले ओठ आणि टाळू शेप पडलेला आतली टाळू फाटलेली स्माइल नावाचं ऑर्गनायझेशनच्या मदतीनं वर्षभर ह्या सर्जरी मोफत करतो. वर्षभर दररोज. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा समजून घ्या, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोफत क्लासेस सर्जरी या विषयाच्या लातूरमध्ये आपल्या हॉस्पिटल घडतात. हे पण 20 वर्ष माझ्या एकट्याच नावाला, 20 वर्ष. आणि फक्त पैसे नाहीत म्हणून आतापर्यंत एकही पेशंट माझ्या अजून परत गेला नाही. आणि मी माझ्या लास्ट श्वासापर्यंत एकही पेशंट फक्त पैसे नाही परत झाला नाही, आणि मी तुम्हाला आज प्रॉमिस करतो. म्हणजे अशा प्रकारचा मी प्राणी असल्यामुळे मी लातूरला आलो. आणि लातूरमध्ये आवडीची गोष्ट काय, तर रविवार 2 रविवार मायना असं काढायचं. मग त्या दिवशी काय करायचं, माईने केलेली भाजी खायची, माईने केलेलं जेवायचं, बाईच्या मांडीवर झोपायचं, बाबाच्या पोळ्या काढायच्या. मला माहिती आहे का मी रविवारी जेव्हा बागला जायचं असतं, रविवारी जेव्हा बाईचं खायचं असतं ना, तर शुक्रवारी संध्याकाळ, शुक्रवारी उपवास करतो मी, अंदाज उपवास येतो मी करतो. शुक्रवारी संध्याकाळपासून काहीच खायचं नाही, म्हणजे शनिवारी दिवस फळं खायचं आणि रविवारी माई गेलेलं खायचं, कारण माई 11 वाजता म्हणायची. आणि त्या 3 तास जेवायचं आणि पुन्हा समोर जायचं असतं. म्हणजे तिला जर एवढं खाल्लं तरी माझ्या ठिकाणी कमीच खाल्लं, किती वाटलं मला खायचंच नाही. मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं एवढं खायचं नाही, तिला बरं वाटलं पाहिजे. तुरी तिला बरं वाटलंच नाही, तुला वाटलं गाडी चालू पाहिजे. बाप कधी कधी म्हणता रे तिथे त्याचं पोट भरलं नाही ग, तिला म्हणणार एकच माणूस जगामध्ये, ओके तिथे त्याचं पोट भरलं नाही म्हणजे आणखी काहीतरी ते माहीत नाही. पण खूप रेमेडी खावं द्यायचं आणि असा एन्जॉय करण्यासाठी एका रविवारी माफीवर निघावं मला. सध्याची गोष्ट शेवट उत्तरार्ध 2 प्रश्न नाही सोडले मी, किती नाही जाऊ ते प्रश्न सोडत नाही. मी मागेगावला निघालो आणि ज्या रस्त्यावरून मी माझी गाडी जाते त्या रस्त्यावरती ज्या मित्र माझ्यासोबत 10वीला होते बाकीचे 9 जण, त्यांची अवस्था मी जसं 10वीला होतो तेव्हाची माझी अवस्था होती. म्हणजे माझ्याकडे कंदिलाला रॉकेलाकडे पेशंटच्या घरात नव्हते, ही माझी अवस्था होती. ज्याच्यापेक्षा वाईट अवस्था त्या बाकीच्या मित्राची आज झाली. ओके, मग त्यातला एक मित्र माझा एक मित्र नांदेड नावाचा, ज्या रस्त्याकडे झाली त्या रस्त्याचा फोटा आहे. फोटा किती रुपये कोणतं माहीत नाही, पण ते पल्सच्या पाकने सुरेला फोटा असं म्हणतात. आजकाल उसाचा 5 फीट होता, उसाचा 5 का ना, कारण शिवसाचा त्याचा फोटा आहे. त्या फोटामध्ये रस्ता पाहतो, माझी गाडी पोहोचली ना पाहायला. माझ्या गावामध्ये ना म्हणजे जरा साधा माणूस आहे, म्हणजे टाय घातली ना की माझ्या बॉसकडे मी टाय घालतो, पण ते एकदम साधा प्राणी आहे. मी आधी जुन्यावर बसतो, मी कुणाला बोलतो, मी कुणाचे काम करून देतो. म्हणजे आपल्यामध्ये मी लहान आणला असताना आपण मोठेपणाचा थोडा देतो नाही, आयुष्यात देणार पण नाही. त्यामुळे गावाकडे कधी पण गेलं ना लोकांना विठांकडे काय सांग आणि मी त्याचे गावं करून देतो. तसं मी चाललो होतो, मित्र समोर आला, तो मित्र समोर आला आणि त्याच्या हातात 3 लेख होतं, 2 एक मुलगा. त्यांना मला गाडी थांबून मी थांबवली. मी गाडी थांबवली, मी गाडी थांबून काय राहतो नामदेवकडे बघतो, नामदेव काय रे काय झालं, का थांबवलं गाडी, काय अडचण आहे माझा प्रश्न बघा. नामदेव माझ्याकडे बघत नाही आहे. त्याच्या हातात ती मुलगी 7-8 साधारणपणे असेल, एक मुलगी मोठी पूजा नावाची. त्या पूजाला म्हणजे पूजा माझ्याकडे न बघता मी उभा राहिलो. तुला माहिती आहे कोण आहे, तर त्याच्या पेपरला विचारतो. ती पूजा म्हणजे नाही तर ती डॉक्टर एकटं नाही आहे, दररोज त्याच्या पेपरला फोटो बघते नाही त्या पूजाचं शिकत असं पूजा म्हणाली. मग रडायला लागला, अरे काय झालं, तू माझ्याकडे बघत नाही, तुला तुझ्याकडे बघतो. एकदम लहान आला तुझा तुला माहीत नाही का, तुझे डॉक्टर विठ्ठलाने आहेत ना, ते माझे घरगमित्र आहेत. आम्ही दोघं एकाच नाचं बसायचं, एकाच पुस्तकाचं बाकी खायचं. बघा आमचा नामदेव काय सांगतो, आमचा नामदेव सांगतोय विठ्ठल राणे माझा मित्र आहे. आम्ही एकाच बेंचवर बसायचो. आम्हाला 10वी बेंच नव्हते, आपल्याला बेंच झाले एका 5-5 रुपये बसायचं. त्याला मी 1-3 ओके नामदेव सांगतो. तर पुढे सांगितलं की आम्ही एकाच टोपल्या खायचं करणार नाही, पण आमच्या घराला दरवाजा नव्हता, पत्र्याचं घर. माझी माय शेतात जाताना मोठ्या टोपल्या खाली आमच्या स्वतःचा भाकरी घ्यायची. ओके आमचं नामदेव सांगतो घरी बाजार जातो. दुपारी आमच्या टोपल्याखाली माय भाकरी ठेवायची
नामदेव सांगतोय की आम्ही दोघं वर्ग मित्र आहेत, एका कोपऱ्याकडे भाकरी खायचो, एका वेगळं बसायचो. पण तुझ्या विठ्ठल नेहमी म्हणायचं की अभ्यास कर, नामदेव अभ्यास कर. पण जाऊ दे, आता मला कळलं नाही, मला सोड, मला माफ कर. पण ह्या डॉक्टर विठ्ठल राणेकडे बघून अभ्यास कर आणि मोठा माणूस हो. माझा प्रश्न, आमच्या नामदेवचं काय चुकलं? आमच्या नामदेवचं काय चुकलं? पटकन सांगायचं, पटकन. आमच्या नामदेवचं काय चुकलं? काही नसेल पुढे बोलणारच नाही. माझा सांग, त्यांनी अभ्यास केला नाही. गुड. आणखी बोलला. हा काय म्हणलास? पटाय बोल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा देता होता आपण देता. त्याने तुमचं ऐकलं नाही ना, ते अभ्यास केले ते आता त्यांनी अभ्यास केले नाही. तुमच्या लेकरं हुशार आहेत, मोठे माणसं होणार नाही. तुमचं एकदम बरोबर आहे लेकरांनो. त्यांना ग्रेट जॉब. मला मी पुढे सांगतो की आमच्या नामदेवचं काय चुकलं. शिक्षण ही संधी असते, शिक्षण ही संधी असते. आणि ती शिक्षण ही संधी नामदेवच्या पण दरवाजावर खटखटत होती आणि ती विठ्ठल राहण्याच्या दरवाजावर पण खटखटत होती. त्यातला एक जण जागरूक, तत्पर आणि अलर्ट होता आणि दुसरा झोपलेला होता. तुम्हाला काय म्हणायचंय? ती संधी माझ्या आयुष्यात आली होती. ती संधी सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर खटखटत आहे. ती दररोज खटखटतीये. अलर्ट राहा, तत्पर राहा. संधीनं दरवाजावर खटखटलं की दरवाजा उघडा, संधीला आत्मसात करा आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. आयुष्यामध्ये कशाचा बदल होतो, परिवर्तन होतं हे मला माहीत नाही, पण शिक्षणाने 100% परिवर्तन होतं. शिक्षणाने 100% क्रांती घडते आणि शिक्षणाने माणूस इतका मोठा होतो, तो असताना आणि नसताना तो चिरकाल मोठाच राहतो. त्याला शिक्षण म्हणतात. आणि ही संधी सध्या तुमच्या सगळ्यांच्या दरवाजावर खटखटते. आणि मी आईवडिलांना सांगेन पुन्हा एकदा, माझं भाषण संपलंय. आईवडिलांनी भांडणं करू नये, हे जमतं का बघा. पण मी एकही शब्द विनाकामाचा तत्वाला सोडून बोलत नाही. मला सांगता मी की ज्या लेकरांच्या आईवडील भांडणं करत नाही, त्या लेकरांचा मी उघडात वापरला जात नाही. त्यांचा मेंदू रिकामा राहतो आणि ते लेकरं अभ्यासामध्ये उच जातात. म्हणून आईवडिलांनी चांगलं राहावं असं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. किती लोकांना कळत नाही मला माहीत नाही. बघा, माझ्या लग्नाला 30 वर्ष झाली. मी दररोज माझ्या माईच्या गाळ्याला पडतो, तसाच मी माझ्या बायकोच्या पण गाळ्याला पडतो. तुम्हाला सांगतो, नवरा बायकोचं प्रेम हे जगातलं सगळ्यात सुंदर प्रेम असतं. हे जर टिकवत आला ना, तो जगातला सगळ्यात मोठा माणूस असतो. आणि ज्या लोकांना बायकोची शक्ती बनवायची ना, त्या माणसाने करायला पाहिजे. माझी बायको मला शक्ती आहे. मला नाही सांगू का, तिचा शब्द ऐकतो आणि त्याचा मला अभिमान आहे. नक्की राहून कधीच ती चुकी सांगत नाही. कुठे चौकी इगो, बायकोला वाटतं नवऱ्यात चुकलं, नवरा वाटतं बायकोला चुकलं. मला खरं सांगतो, चुकूया कोणाचं बनव, सॉरी मला लागला की छान वाटतं. बघा एकदा बघा, प्रत्येक जण मरणार आहे. मला वाटतं होऊन देतो. पण जे जगलेला गोष्ट आहे ना, त्याची शिदोरी तयार झाली पाहिजे. प्रत्येक दिवसा मस्त घरामध्ये आलेले असावे, एकत्रित कुटुंब असावे. माझा मुलगा माझ्यापेक्षा 1000 पट चांगला आहे. शब्द जर समजून मी काम करतो. 1000 पट. माझा मुलगा 4थीत मेरिट आहे, 7वीला मेरिट आहे, 10वीला मेरिट आहे, 12वीला मेरिट आहे. मेरिटनी गव्हर्नमेंट मेडिकल एमबीए झाला आणि तो मेरिट स्कॉलरशिप शिकतोय. माझ्याकडे आता म्हणजे 1 रुपया नाही गेला. हे कधी शक्य झालं? माझे मायांना घरात होते, माझ्या घरात राहते आणि त्याचे संस्कार त्याला होते. माझी बायको माझ्या मायांना ह्या लेकराला जोडून करण्यासाठी खूप महत्त्वाचे कॉम्पोनंट आहेत. लेकर खूप छोटे असतात. मला लोकांनी विचारलं, आणि साहेब तुम्ही भांडण करत नाही त्या बायकोबरोबर? मला फोटो बोलता येत नाही, माझं विचार ठेवले माझ्या माहिती. मी करतो भांडण करतो. एक टीचर आला, बाहेरचा दिवस आला, कसं करतो सांगा. बघा, मी कसं करतो, एक तर करत नाही, त्याची गरज पडली
जरी मी हा विनोद वाटला ना तो सत्य आहे. ते 2 लाख भांडा बॉस 2 पाहिजे ते भांडण फार काळ टिकत नाही, खूप भांडा वाटत नाही, विषय थोडक्यात संपतो. दुसरा फायदा आहे लेकरांच्या समोर होत नाही. आईवडिलांचं प्रेम हे लेकरांसाठी खूप मोलाची गोष्ट असते. आपल्याला असं वाटतं की लेकरांना कळत नाही, लेकरांना खूप काही गोष्टी कळतात. चेहरा पण लेकरांना वाचता येतो. त्यामुळे चांगला आहे आपण मस्त राहायला पाहिजे, घेऊन असले पाहिजे माझ्या काही मजा असते. आणि 2 पाऊल मागे घ्या, काय मोठेपणा नाही आहे. काही चुकलं नसेल ना आणि माझ्या बायको चेहरा एक लाईन तरी खाली पडला असेल ना, मी तुला सॉरी म्हणतो, काय बरोबर ते दुश्मन आहेत का? आणि सॉरी म्हणतो खूप भारी वाटते. बघा तरी लग्न करू की मी 56 वर्ष झालं, माझे बाबा 1 वर्षाचे आहे, पण आम्हाला आजही असं वाटतं की आपलं झालंच झालं. एक फिलिंग असली पाहिजे, खूप मस्त फिलिंग आहे. आणि ही फिलिंग आपण ठेवता आली पाहिजे, त्याच्यात पावित्र्य जपता आलं पाहिजे. त्याची वेगळी मजा आहे. आठवड्यात काने कळे हे कळलं पाहिजे. ओके, हे खरंच घटना आहे. आणि प्रत्येक वेळा सांगताना मी असं सांगायचो की माझं आता मला तिथं प्रॉमिस करणार की मला मग भांडण करणार नाही. हात वर करा, हात वर करा, अरे करा, नाही म्हणणार बघू करा तरी का. विठ्ठलांनी हात वर केला, करा करा. पुरुष मंडळी, स्त्री मंडळी, हात नाही वर करायचे. ज्याने हात नाही वर केले त्याला पाप लागणार. थँक्यू. तुम्हाला हे नाही लक्षात आलं, मला हे कळत नाही, हे काम तू माझ्याकडे आहे का? अरे माझ्याकडे बघ, मी अशी गोष्ट का असं नाही. त्याचं कारण आहे मला पण अशी इच्छा आहे की सगळेच लोक समाधान राहावे. कुठे कुठेच भांडण करू नये. पैशाने सगळ्या गोष्टी घडत नसतात. विठ्ठल लहाने गरीब होता, मान्य, खूप देवाने भरभरून दिलं. मी 3-3 हॉस्पिटल चालवतोय. आता काही माझं मला सगळ्यात थोडा हॉस्पिटल बांधतोय. 30 लोक माझ्याकडे काम करतात. असा हात वर केला तर 10 नंबर, असा हात वर केला 10 नंबर देवाने मला दिलं. पण याने सगळं भांडत नाहीये. कशामध्ये मोठेपणा आहे? प्रत्येक माणूस घराबद्दल प्रेम करतो, त्यात मोठेपणा आहे. ओके, मी कधीच मी सगळ्यांना सांगत होतो मी एवढे कार्यक्रम करतो, एवढे प्रोग्राम करतो, तुमचं जेवण नाही, एक घास पण खात नाही. मी फक्त माझ्या बायकोवरच जेवतो. बायको लेकरांना जेवतो, बाकी अजिबात जेवतो. माय बाप बायको लेकराशिवाय पण जेवतो नाही म्हणजे नाही. ओके, परदेशात असताना मी त्यांना फोन करतो, मी आता जेवायला बसतो, व्हिडिओ कॉल करून मी त्यांना जेवायला दाखवतो, मी आता जेवतो, मी जेवतो. किती मोठी गोष्ट आहे की मला असं सांगायचं नाही की घरामध्ये आपल्याला वाढ होतंय, आपल्याला प्रेम करता याला जगणं असं म्हणतात. पैशाने जगत नाही माणूस, नाही जगत. पैसे नसताना पैसे असावे आणि पैशाला नंतर खूप मोठ्या अडचण येत. मला काय सांगू मी आता, पैसे असणारे लोक माझ्याकडे साहेब झोपीच्या गोळ्या द्या. हो, अरे पैसे असताना जगता आलं पाहिजे. याला प्रेम फक्त जगू शकतं. आणि मला प्रॉमिस करा, माझं नाव विठ्ठल आहे, प्रॉमिस करू नका, पाप लागतं, भांडणं करायचे नाही. ओके, आणि मला पुन्हा सांगतो की नका भांडणं करू. 10 वर्षानंतर मला भेटत तुमच्या लेकरांच्या सगळ्यात मोठा बदल सांगतो. नंबर 2, लेकरांना कष्टाची सवय लावा. ओके, शाळेमध्ये गेलं की गुरुजीला फोन करा, शाळेत जाऊन शिक्षकाला भांडा. जेवढे आई शिक्षकांना भांडतात त्यांचे लेकर कधी चांगले होत नाही. लिहून देतो बॉन्ड पेपरवर. त्याचं कारण आहे ते टीचर सगळ्यांना सारखं शिकवत असतात. ओके, कधीही आपल्याकडे असं बघायला शिका. मी एकदाही लेकरांच्या शाळेमध्ये पालक गेलो नाही. 10वीला असताना गेलो फक्त तर भाषण करायला गेलो, गेस्ट म्हणून तो अँकर होता, त्यांनी माझ्याकडून माहीत दिलं, त्याच्याशिवाय पुढे कधीच गेलो नाही. मला पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे की लेकरांना, माझ्या लेकराला माझ्या माईनं बापाने माझ्या बायकोने कष्टाच्या गोष्टी सवय सांगितली. विठ्ठलाने फक्त गरिबी दूर करण्यासाठी मी अभ्यास केला, हो केला. पण दुसरं डॉक्टर दादावर आणि गरिबी दूर करून अभ्यास केला, मान्य आम्हाला. माझा मुलगा गरीबाचा नाही, मला एकच किती वाटतं गरीबाचा नाही आहे, त्याला काहीच सगळं नाही आहे. पण एक मेरिटनी शिकते, मेरिटनी, स्वतःच्या मेरिटनी शिकते. कधी काय माहिती आहे, हे कधी करायचं, ह्याला माय आणि बाप असं म्हणतात की लेकरांना कष्टाची सवय लावणाऱ्यांना आईवडील म्हणतात, बाकीचं म्हणत नाही. मग कशा सवय कशी लावायची? लेकराबरोबर जेवण करायचं. आईवडील किती जेवण करतात लेकराबरोबर दररोज? आईवडील जेवण करा लेकराबरोबर. अरे बापाकडे काय का करा, तुम्ही कितीही बिझी असाल तर संध्याकाळचं जेवण लेकराबरोबर करा. ओके, घरात टीव्ही बंद करा. बघा, आम्ही टीव्ही घेऊ शकत नव्हतो, आता देवाच्या करता मी काय पण घेऊ शकतो, पण आमच्या घरात टीव्ही बंद आहे. ओके, बंद आहे. आम्ही घरात गप्पा मारतो, लेकरांना घेऊन जेवतो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही लेकराला कष्टाच्या गोष्टी सांगतो, चांगल्या गोष्टी सांगतो आणि लेकरांना त्यांची शक्ती देतो. लेकरांना हे कळतं की आईवडिलांना टीव्ही आवडत असताना सुद्धा आपल्या अभ्यासाची बंद केला आहे हे लेकरांना कळतं, लेकरं अभ्यास करतात. आणि माझ्या भाषणात शेवट मी करतो आता
अण्णांना भेटा. का भेटा म्हणजे त्यांना आमच्यात हवेत चालायचं. हवेत चालायचं माझा कधी जीवन चालवणार. आता असं मी म्हणू शकत नाही कारण नाटक नाही आहे. त्याला खूप मिस करतोय. मी मला सांगत होतो की मी माझ्या बाबाला भेटा, माझ्या अण्णाला भेटा. त्याचं कारण आहे अण्णा हवेत चालायचं. एक दिवशी असं उठून बसतो अण्णा चालत होतो. कुरकुडी बॉडी, 52 किलो वजन, छोटे छोटे 46 किलो झाले होते. 54 वर्ष झाले. ते खूप नशिबान आहे. 54 वर्ष बाप माणूस होतो. मी सांगत होतो अण्णा असे हवे चालत होते आणि मी शेतमध्ये बसलो होतो. मी अण्णाकडे पाहिलं, अण्णा तुम्ही हवेत चालायला लागलात, पडा हो बाप्पा. मी आता अण्णा बोला, अण्णाने माझ्याकडे असं बिलकुल पाहिलं आणि अण्णा मला तुला माहिती का मी कोण आहे? माझा प्रश्न काय? मला माहिती ना बाप आहे मी कोण आहे का काय? बघा माझा प्रश्न काय होता, अण्णा तुम्ही हवेत चालला लागले, पडा. अण्णा तुमचं काय असं तुला माहिती का मी कोण आहे? मला कळीच नाही की अण्णा काय उत्तर देणार आहे. पण लेकरांना अण्णाने जे उत्तर दिलं ते प्रत्येकाच्या माहिती बाबांना उत्तर दिलं. अण्णा म्हणाले तुम्हाला मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने. आणि हा प्लास्टिकचा निर्मूलनाचा बाप आहे. कसा पडतो? आईवडिलांना हवेत चालण्याची तुमच्यामध्ये आहे. आईवडिलांना हवेत चालण्याची तुमच्यामध्ये आहे. मस्त बाहेर काढा. इतका मोठा माणूस वाहणं, आईला वाटलं पाहिजे, बाबाला वाटलं पाहिजे हा माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, बाबाला वाटलं पाहिजे माझी बहीण आहे, बहिणीला वाटलं पाहिजे माझा भाऊ आहे. रॉयल आर्मीला सुधीर सरांना त्यांच्या सगळ्या शिक्षकांना वाटलं पाहिजे लाणे सर हे आमच्या आठवणीचे लेकरं आहेत. जेव्हा ते